नमस्कार मंडळी, माझ्या या व्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आम्ही निघालोत आमच्या फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपसाठी व्हिएतनामला. तर आम्ही पोचलो आहोत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तशी तर आमची रात्री 11ची फ्लाईट होती, पण आम्ही दुपारीच आलो होतो कारण आमची फर्स्ट फ्लाईट आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड पण होतो आणि काही गोष्टी आम्हाला माहीतही नव्हत्या. त्यामुळे लेट होऊ नये आणि काही गडबड होऊ नये त्यासाठी आम्ही लवकरच जाऊन बसलो. तुम्ही बघू शकता हे मुंबई एअरपोर्ट. आम्ही गेलेलो तेव्हा खूप कमी गर्दी होती कारण नुकतंच दुबई आणि इराणचा वॉर सुरू झालेला होता. त्यामुळे काही फ्लाईट्स कॅन्सल झालेल्या होत्या. आम्हाला अशी भीती होती की आमची फ्लाईट कॅन्सल होती की काय. थोड्या वेळ एअरपोर्ट एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आमचे बोर्डिंग पास घेतले आणि आमची इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट केली आणि आम्ही आमच्या बोर्डिंग गेटकडे निघालोत. अशा प्रकारे आम्ही बोर्डिंग केलं. आम्हाला मुंबई ते हनोईला जाण्यासाठी 5 तास लागणार होते. आमच्या या ट्रिपमध्ये एकूण 4 फ्लाईट आहेत आणि 4ही फ्लाईट आमच्या व्हिएतनाम एअरलाईनच्या आहेत. तसं तर आमची फर्स्ट फ्लाईट आणि वॉर वगैरे सुरू असल्यामुळे थोडं स्ट्रेसमध्ये पण होतो, पण जसं आम्ही टेक ऑफ घेतलं तसं खूप स्ट्रेस फ्री झालो. खूप छान वाटायला लागलं. तुम्ही बघू शकता फ्लाईटमधून मुंबई किती सुंदर दिसते ते. सिटी ऑफ ड्रीम्स, सिटी ऑफ लाईट्स, आमची मुंबई. Mỗi cửa thoát hiểm đều có các đèn bảng hiệu lối thoát hiểm. Cửa thoát hiểm gần nhất có thể ở phía sau vị trí ngồi của quý khách. In the event of emergency, the escape path marking lights will come on to guide you to the exits. Please leave all of your belongings in case of emergency evacuation. In the cabin, there are 8 exits. व्हिएतनाम एअरलाईनने आम्हाला त्यांचे फूड, ड्रिंक्स, ब्लँकेट, पिलो, एअरबड्स असं सगळं प्रोव्हाइड केलं होतं. अशा प्रकारे मस्त फ्लाईट एन्जॉय करून आम्ही आमचा प्रवास कंप्लीट केला आणि हनोई एअरपोर्टवर पोचलोत. तिथली ही इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट केली. पहाटेचे 4-4:30 वाजले होते. आमचा कॅब ड्रायव्हर बाहेर उभाच होता. त्याने आम्हाला हॉटेलवर सोडलं